धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांबाबत सांगितलेली कथा चर्चेत। दंतकथा सांगताना लाज वाटत नाही का, काँग्रेसचा सवाल। तर शास्त्रींच्या वक्तव्याचा इतिहासात कुठलाही दाखला नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती। कोण होता शिवाजी पुस्तकावरून ज्ञान पाजळल्यानंतर संजय गायकवाडांची मुख्यमंत्र्यांसह शिंदेंकडून खरडपट्टी। तर गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा दाखल न झाल्यानं प्रकाशकांची नाराजी। मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची वर्षावर भेट झाल्याच्या चर्चांना उधाण। बातम्या निराधार असल्याचा भाजपचा दावा। तर संजय राऊतांची सावध भूमिका। दिल्ली लुटल्यानंतर अरविंद केजरीवालांचा पंजाबमध्ये दुसरा शीश महल। भाजपचा तिखट प्रहार। तर कमळ हाती घेताच जुन्या शिलेदारांकडून जोरदार हल्लाबोल। जालन्याच्या बदनापूरमधील कॅनरा बँकेत 7,31,00,000चा अपहार। बँक कर्मचाऱ्यांनीच लॉकरमधील सोनं चोरी करून बनावट दागिने ठेवले। मॅनेजर, सराफा व्यापारी अटकेत, एक आरोपी फरार। राज्यभरात मराठवाडा, विदर्भासह अनेक ठिकाणी पारा 40°च्या पार। लातूरमध्ये 9 महिन्याच्या बाळाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय। तर गोंदियामध्ये उष्माघात कक्ष। मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज। 1 मे पासून मिसिंग लिंक खुला होणार। अर्धा तास अंतर कमी झाल्यानं प्रवास सुसाट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।